नमस्कार विद्यार्थी मित्रो, नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत। 7वी स्कॉलरशिप नवीन सिलेबस नुसार 31वा धडा नित्य समानता यामधील 31.1 आपण या अगोदर पाहिला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31.2 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल सबस्क्राइब करा आणि मागील स्वाध्याय पाहिले नसतील तर प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या। ओके, वेळ न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, एका बेजिक राशीचे अवयव आपल्याला दिलेले आहेत आणि ती राशी कोणती आहे ते आपल्याला विचारलेले आहे। पहा, या दोन राशीमध्ये तर या x ने समोरील कंसाला एक वेळेस गुणायचं आणि परत ह्या वजा 7 ने या कंसाला एक वेळेस गुणायचं। म्हणजे कसं होईल, हा x येईल, कंसात काय राहील, x वजा 8 राहील, इथं -7 कंसामध्ये राहील x वजा 8। म्हणजे एक वेळेस ह्या x ने कंसाला गुणलं आणि परत ह्या वजा 7 ने या कंसाला गुणलं। इथपर्यंत लक्षात आलं। चला आता x गुणिले x x चा वर्ग होईल, बरोबर आहे। परत x गुणिले 8 काय होईल, वजा 8 होईल, वजा 8x। आता हे वजा 7 गुणिले x म्हणजे या ठिकाणी वजा 7x होईल आणि हे वजा वजा अधिक होईल, 7 8 या ठिकाणी 56। इथपर्यंत लक्षात आलं। x वर्ग जशाल तसं, आता हे 2 या ठिकाणी x आहे, इथे x आहे, वजा वजा या दोघांची बेरीज होईल, 8 आणि 7 किती होतील, 15। मोठ्या संख्येचं चिन्ह 15x प्लस 56। पहा, x वजा 7 आणि x वजा 8, तर याला जर सोडवलं आपण तर उत्तर आलेले x वर्ग वजा 15x अधिक 56। तर असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 पाहूया। पहा, 2 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला 1 वजा 81x चा चौथा घात चे अवयव आपल्याला पुढीलपैकी कोणते असं विचारलेलं आहे। तर सर्वप्रथम लक्षात घ्या, आपण या ठिकाणी 1 वजा 81x चा चौथा घात आहे, तर हे 81x चा चौथा घात याला आपण असं लिहू शकतो, 81 हा 9चा वर्ग आहे, म्हणजे त्याचा वर्ग आणि पुन्हा कंसाचा वर्ग म्हणजे पॉवरचा काय होईल, गुणाकार, चौथा घात। तर हे याच्या ऐवजी आपण हे वापरू शकतो। तर आता आपल्याला हे दोन्ही सोडवल्याच्या नंतर पुढीलपैकी कोणते अवयव मिळतील असे विचारलेले। तर हे सूत्र तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे। a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b। तर 1 चा वर्ग 1च असतो, म्हणून या ठिकाणी आपण त्याला सोडून घेऊया। तर इथं होईल 1 वजा 9x वर्ग आणि त्या कंसाचा परत वर्ग, बरोबर आहे। याला आपण म्हणजे a चा वर्ग b चा वर्ग या फॉर्मॅट मध्ये जर घेतलं, पहिल्या कंसात काय होईल, a अधिक a वजा 9x स्क्वेअर कंस बंद आणि दुसऱ्या एका वजा घेतला तर दुसऱ्या कंसात 1 अधिक 9x चा वर्ग। म्हणजे हे फॉर्म्युला या ठिकाणी आपण याला अप्लाय केलाय। ओके, आता पहा, तर असं जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला उत्तर अशाला असं पाहायला मिळत नाही। आपण काय करणार, सुरुवातीचं जे हे पद आहे कोणतं, वजा a वजा 9x वर्ग, याचे पुन्हा एकदा फॅक्टर पाडूया, म्हणजे काय होतील, परत इथं अप्लाय करायचा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर हाच फॉर्म्युला। तर आता हे 9x स्क्वेअर जे आहे, 9x स्क्वेअर, तर याला आपण असं लिहू शकतो, 1 वजा 3x आणि दुसऱ्या कंसात 1 अधिक 3x, याचे फॅक्टर काढले। ओके, आता समोर a अधिक 9x स्क्वेअर जशाला तसं, आणि हे आपले फायनल फॅक्टर असणार आहेत। तर ऑप्शन क्रमांक आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळेल। ओके, लक्षात आलं। चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, आता a अधिक b कंसाचा वर्ग बरोबर 289 आणि a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 221। तर a वर्ग वजा b वर्गची आपल्याला किंमत किती आहे असं सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, सुरुवातीला a अधिक b
याचा जर स्क्वेअर केला आणि इथं लिहिलं 289. आता जर याला आपण वर्गमुळात जर घेतलं तर लक्षात घ्या हे वर्गमूळ हा वर्ग कॅन्सल होतो, म्हणजे इथं होईल a अधिक b आणि इथं याचं वर्गमूळ जर काढलं कितीचं आहे हे 17. तर a अधिक b किती आलं आपलं 17 आलं. ओके. आता या ठिकाणी जर आपण याला सोडून घेतलं तर काय होईल a वजा b कंसाचा वर्ग बरोबर 121. परत या दोघाला पुन्हा वर्गमुळात जर घेतलं दोन्ही बाजूला वर्गमुळात स्क्वेअर रूट मध्ये, तर या ठिकाणी पहा हे स्क्वेअर रूट हे 2 या ठिकाणी परत कॅन्सल होतील आणि काय होईल a वजा b बरोबर काय होईल 11 होईल. ओके. आता आपल्याला काय सांगितलंय a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर या किमतीमध्ये आपल्याला सोडवायचे बरोबर आहे. तर आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर याचा फॉर्म्युला काय आहे, तर एका कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b बरोबर आहे. मग a अधिक b किती आलेलं आपलं 17 आणि a वजा b किती आलेलं 11. या दोघांचा जर गुणाकार केला तर या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे पहा 17 एक 17 हातचा एक आला 17 एक 17 ने 18 187 हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळेल. ओके. चल पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. पहा x वर्ग वजा 5x वजा 6 या राशीचे अवयव आपल्याला विचारलेले. तर लक्षात घ्या अशी ज्यावेळेस राशी असेल त्यावेळेस या दोघांचा जो गुणाकार आहे म्हणजेच वजा 6x गुणाकार आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे वजा 5x आली पाहिजे. तर याचे आपल्याला जर अवयव आपण केले तर काय होतील 6 वजा 6 गुणिले वजा 1 वजा अधिक 1 करूया. हे जर या ठिकाणी आपण याचे अवयव घेतले तर काय होईल लक्षात घ्या. आता x म्हणजे x चा वर्ग वजा 5x वजा 6. आता x वर्ग जशाला तसं आता याच्याऐवजी आपण काय घेणार इथं घेणार वजा 6x अधिक x 1 म्हणजेच फक्त x त्यानंतर वजाला वजा 6 ला 6. आता ह्या दोन्ही मध्ये कॉमन निघणार x म्हणजे कंसामध्ये काय राहिला फक्त x वजाला वजा 6 कंस बंद. ओके. आता या दोन्ही मध्ये कॉमन नाहीये म्हणजे इथं आपण काय घेऊया फक्त 1 घेऊया. मग काय राहील या ठिकाणी x वजा 6. आता पहा हे वजा 6 दोन्ही पैकी एकच घ्यायचा म्हणजे x वजा 6 आणि दुसऱ्या कंसात काय घ्यायचं x अधिक 1 म्हणजे हे उरलेले. तर हे असतील या ठिकाणी या राशीचे अवयव x वजा 6 x अधिक 1. ओके. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 5 हा 121 आणि हे आहेत 19 या दोघांचा गुणाकार विचारलाय. तर आपल्याला 121 ला 121 गुणिले 19 121 ला आपल्याला 100 अधिक 21 असं लिहिता येईल आणि याला लिहिता येईल 100 वजा 21. ओके. मग आपल्याला हा फॉर्म्युला माहिती पाहिजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b. पहा इथं a अधिक b a वजा b हा फॉर्म्युला बसतोय बरोबर आहे. म्हणजे तिथं a म्हणजे काय असणार आहे 100 100चा इथं होईल वर्ग. ओके. वजा b म्हणजे असणार आहे 21 इथं होईल 21 चा वर्ग. 100 चा वर्ग जर घेतला तर हा येईल आणि 21 चा वर्ग येईल 441. या दोघांची वजाबाकी केली तर आपलं उत्तर येऊन जाईल वजा 441. 10 मधून 1 गेला 9 राहतील 9 मधून 4 गेले 5 राहतील परत 9 मधून 4 गेले 5 राहतील परत 9 ला 9 राहतील. आपलं उत्तर आलेलं आहे 9559. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये उत्तर पाहायला मिळेल. ओके. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 तपास सरळ रूप द्यायचंय. आता अगोदर याला सोडून घेऊया आपण आणि नंतर छेदातल्याला सोडून घेऊया. म्हणजे आपण काय करूया या राशीचे अवयव पाडू आणि परत या राशीचे. ओके. आता 2x वर्ग अधिक 7x अधिक 6. ओके.
म्हणजे या दोघांचा गुणाकार 6 दोन्ही 12, म्हणजे गुणाकार किती आला पाहिजे 12 आला पाहिजे आणि त्यांची काय बेरीज किती आली पाहिजे 7 आली पाहिजे. तर काय होईल मग आता इथं आपण 4 आणि 3 घेऊ शकतो. ओके, 4 आणि 3 दोघांच्या गुणाकार येतो 12 आणि बेरीज येते 7. म्हणजे कसं मांडायचं लक्षात घ्या, 2x चा वर्ग अधिक 4x घेऊया अधिक 3x घेऊया. हा 4 आणि 3 7x झालं. ओके, आणि 4 त्रिकोण 12 पण झालं. परत अधिक 6 या दोघांमध्ये कॉमन घेऊया x, नाही 2x घेऊया. काय घेऊया 2x. कंसात काय राहील, हे 2x कॉमन काढल्यानंतर फक्त इथं राहील x अधिक इथं राहील 2. इथं दोघांमध्ये कॉमन काढूया 3 प्लस 3 कंसात राहील x अधिक 3 दोन्ही 6. इथपर्यंत लक्षात आलं. आता लक्षात घ्या, हे दोन्ही कंस सारखे आहेत, म्हणजे x अधिक 2 एकदा घ्यायचं आणि हे कंसाच्या बाहेरचे म्हणजे 2x अधिक 3 एक वेळेस घ्यायचे. तर लक्षात घ्या, आता हे जे अंशामधला आपल्याला जी राशी दिलेली आहे त्या राशीचे अवयव आलेले तर x अधिक 2 दुसऱ्या कंसात 2x अधिक 3. आता हे छेदातल्या राशीचे अवयव आपण पाडूया. ओके, तर हे आहे x वर्ग वजा 13x वजा 30. आता इथं एक काय नाही म्हणजे एक आहे म्हणजे 30, म्हणजे या दोघांचा वजा 30 गुणाकार आलेला पाहिजे आला पाहिजे आणि बेरीज किती आली पाहिजे वजा 13x आली पाहिजे. म्हणजे वजा 30 चे असे अवयव आपल्याला शोधायचे. एक होईल वजा 15, दुसरा होईल अधिक 2. तर काय घेऊया x वर्ग इथं वजा 15x अधिक 2x. पहा वजा 15 आहेत अधिक म्हणजे त्याचं उत्तर 13x येते. ओके, आणि वजा 30 ला 30. लक्षात घ्या, इथं या दोघांमध्ये काय कॉमन निघन ते x निघल. कंसात राहील x वजा 15. या दोघांमध्ये कॉमन काय काढणार आपण तर प्लस 2 काढूया. कंसात राहील x वजा 15, कारण 2 ने जर 30 ला भागलं तर 15 येते. दोन्ही कंस सारखे आहेत म्हणजे इथे x वजा 15 एकदाच घ्यायचा आणि बाहेरचं दुसऱ्या कंसामध्ये घ्यायचं. आता पाय छेदातली जी राशी आहे त्याचे अवयव हे आलेले. ओके, आता याला मांडून घेऊया. अंशामध्ये हे आणि छेदामध्ये हे. ठीक आहे, तर अंशामध्ये काय राहील x अधिक 2 दुसऱ्या कंसात 2x अधिक 3 कंस बंद. छेदात राहील x वजा 15 आणि दुसऱ्या कंसात राहील x अधिक 2. पहा हे x अधिक 2 हे x अधिक 2 कॅन्सल होईल. इथं राहील 2x अधिक 3 छेदात राहील x वजा 15. तर पहा हे आपलं फायनल उत्तर असणार आहे. आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर आपल्याला हे पाहायला मिळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे आपली. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 7. पहा इथं घन आहे इथं घन आहे, याचा अर्थ हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरता येईल आपल्याला कुठला तर लक्षात घ्या, a चा घन अधिक b चा घन बरोबर काय होईल पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a स्क्वेअर मायनस ab प्लस b स्क्वेअर. हे फॉर्म्युला वापरायचा. आता इथे a म्हणजे काय असणार आहे तर a मध्ये असणार आहे 4.9 आणि b मध्ये असणार आहे 2.1. या फॉर्म्युल्यामध्ये आपण ठेवणार आहोत. तर अंशामध्ये हे फॉर्म्युला आहे तर या अंशामध्ये वापरूया आपण. तर लक्षात घ्या, आता सुरुवातीला a म्हणजे काय होईल 4.9 अधिक 2.1. ओके, दुसऱ्या कंसात काय होईल मग आता a स्क्वेअर म्हणजेच कशाचा वर्ग होईल 4.9 चा वर्ग. ओके, वजा 4.9 त्यानंतर परत गुणिले 2.1 अधिक 2.1 चा वर्ग आणि हा कंस बंद. आता छेदामध्ये हे जशाल तसं राहील, म्हणजे काय राहील 4.9 चा वर्ग वजा 10.29 गुणिले 1, म्हणजे याचा अर्थ गुणाकार दोघांचा केला तर 10.29 येणार आहे अधिक 441 म्हणजे 4.41. तर लक्षात घ्या, आता इथं हे पहा हे आणि हे सारखं आहे. या दोघांचा जर गुणाकार केला तर तो इतका येतो. तर पहा इथं 4.9
गुणिले 2.1 यांचा गुणाकार जर केला आपण तर तो येतो 10.29. म्हणजे हे पण सारखं आहे. आणि 21 म्हणजे दशांश चिन्ह नाही असं ठरवलं तर 21 चा वर्ग पण 441 येतो. म्हणजे हे पद आणि हे अंशातलं पद कॅन्सल झालंय दोन्ही. आता फक्त काय राहिलं उत्तर आपलं 4.9 अधिक 2.1. या दोघांची जर बेरीज केली आपण तर आपलं उत्तर येऊन जाणार आहे 0 हातचा 1 6 आणि 7 7.0. याचाच अर्थ आपलं उत्तर आलेलं आहे 7. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8 पाहूया. तर पहा या राशीचे अवयव आपल्याला विचारलेले आहेत. तर लक्षात घ्या आता इथं क्यूब आहे आणि इथं पण या ठिकाणी हे 64 पण हे घनसंख्याच आहे. म्हणजे आपल्याला इथं हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए चा घन वजा बी चा घन बरोबर फॉर्म्युला काय आहे या ठिकाणी, तर तो आहे ए वजा बी दुसऱ्या कंसात ए चा वर्ग अधिक ए बी अधिक बी चा वर्ग. या सूत्रामध्ये या किमती ठेवायच्या. ओके, 27 कशाचा घन आहे 3 चा. म्हणजे आपण याच्यात जर किमती ठेवल्या तर काय होईल मग पहिल्या याच्यात होईल ए म्हणजे काय होईल 3x वजा बी म्हणजे 4/x याचा कंस बंद. आता लक्षात घ्या 27 तुम्हाला कळालं पाहिजे की 3 चा घन आहे आणि 64 कितीचा आहे तर हा 4 चा घन आहे, हे लक्षात घ्या. इथपर्यंत झालं. आता ए स्क्वेअर म्हणजे 3x चा वर्ग अधिक 3x गुणिले 4/x अधिक 4/x चा वर्ग. इथपर्यंत समजलं. त्याला जर सोडवलं तर ही पद्धत जास्त सराव देऊया. 3x वजा 4/x कंस बंद दुसऱ्या कंसात 3x म्हणजे 3x चा स्क्वेअर म्हणजे काय होईल इथं 3 चा वर्ग 9 होईल 9x होईल 9x स्क्वेअर. ओके, प्लस हे x कॅन्सल 4 त्रिकोण 12 होईल इथं अधिक 4 चा वर्ग 16 होईल आणि x चा वर्ग x वर्ग होईल. हे दुसरं पद मिळेल. तर पहा या राशीचे अवयव आपण सोडवलेले आहेत. म्हणजे 3x वजा 4/x असं कुठं आहे 3x वजा इथं नाही आहे, ऑप्शन 1 मध्ये नाही, 2 मध्ये आहे, 3 मध्ये आहे, 4 मध्ये नाही. म्हणजे या दोन्ही पैकी फक्त आता 9x वर्ग अधिक 12 इथं आहे इथं वजा आहे म्हणजे हे कॅन्सल. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9. आता यांची वजाबाकी करून घेऊया आपण. अगोदर 1.7 वजा 0.7 वजाबाकी जर केली तर काय आली 1.0. ओके, त्यानंतर हे छेदातल्या यांची बेरीज करून घेऊया. 1.7 अधिक 0.3 10 0 हातचा 1 2.0 ही बेरीज आली. आता आपण लक्षात घ्या त्याला सोडवायचं कसं तर 1.7 वजा 0.7 चा घन आहे हा आणि इथं आहे 1.7 अधिक 0.3 यांचा पण घन आहे. तर लक्षात घ्या याला जर सोडवलं तर उत्तर आलेले 1 म्हणजे 1 चा घन आणि याला सोडवलं बेरीज तर याचा आले 2 2 चा घन 1 चा घन 1 असतो 2 चा घन 8 1/8. ऑप्शन क्रमांक 1 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ओके, चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 10. आता बघा याचा चौथा घात आहे चौथा घात आहे. तर आपल्याला हे सूत्र या ठिकाणी वापरलं तर उत्तर आपलं फास्ट येईल. तर सूत्र वापरायचे ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात. हे जर सूत्र वापरलं तर हे सूत्र काय असणार आहे ते हे असणार आहे ए चा दुसरा वजा बी चा दुसरा म्हणजे ए चा वर्ग वजा बी चा वर्ग एका कंसात दुसऱ्या कंसात ए चा वर्ग अधिक बी चा वर्ग. हे फॉर्म्युला या ठिकाणी वापरला तर उत्तर फास्ट येऊन जाईल आपलं. आता लक्षात घ्या इथं चौथा घात आहे आणि हे वजाचं चिन्ह आहे म्हणजे आपल्याला हे दोन फॉर्म मध्ये याला आपल्याला लिहिता येते. तर कसं लिहिणार आता ए म्हणजे 1.8 असणार आहे आणि बी म्हणजे काय असणार आहे 1.2 असणार आहे. तर अंशामधल्याला लिहून घेतो आपण अगोदर. तर काय लिहिताना मग इथं होईल 1.8 याचा वर्ग वजा 1.2 याचा पण वर्ग कंस बंद आणि दुसऱ्या कंसात काय होईल
1.8 याचा वर्ग अधिक 1.2 याचा वर्ग कंस बंद. इथपर्यंत समजलं. आणि छेदात काय राहणार आहे, तर छेदात राहणार आहे जशाच तस 1.8 चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग. ओके, आता लक्षात घ्या इथं काय होईल मग 1.8 चा वर्ग वजा 1.2 चा वर्ग हे जशाच तसं राहील. का? कारण हे 1.8 चा वर्ग अधिक 1.2 चा वर्ग हे आणि हे पद सारखं आहे, हे दोन. मग हे कॅन्सल झालेले आहे, म्हणजे काय राहील आपलं फक्त एकच पद राहील. आणि आता हे पद राहिल्याच्या नंतर आपल्याला हा जर ए मानला हा जर बी मानला तर हे सूत्र आपल्याला माहिती आहे कुठलं, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी. तर आता इथं ए म्हणजे 1.8 आहे आणि बी म्हणजेच 1.2 आहे. ओके, याला मग प्लस मायनस मध्ये जर लिहून घेतलं तर 1.8 प्लस 1.2 एका कंसात इथं मायनस घेऊया, या कंसात 1.8 प्लस 1.2. ओके, हे 2 घेतलं. आता 1.8 मधून 1.2 जर आपण काढून घेतले तर इथं राहतील 0.6. दुसऱ्या कंसात काय राहील, या दोघांची जर बेरीज केली तर ते राहील 3.0. तर पहा या दोघांमध्ये काय नसतं म्हणजे गुणाकार असतो. 3 सक 18 दशांश उजवीकडून 1 नंतर, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 1.8. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते, कारण इकडे 0 जरी वाढवले तरी काही अडचण नाही. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 11. पाहता 105 चा घन आहे, तर आपण याला असं देऊ शकतो 100 अधिक 5 कंसाचा घन. ओके, ते आपल्याला ए अधिक बी कंसाचा घन बरोबर सूत्र काय आपल्याला पहिल्या कंसामध्ये या ठिकाणी ए अधिक बी चा घन आहे, म्हणजे या ठिकाणी ए चा घन अधिक 3a चा वर्ग बी अधिक 3ab चा वर्ग अधिक बी चा घन. या सूत्रामध्ये हे सर्व किमती ठेवायच्या, म्हणजे ए म्हणजे 100 आणि बी म्हणजे 5. ओके, आणि पूर्ण घेतल्याच्या नंतर हे गणित सोडवायचं आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट करायचं. मला काय करायचं, कमेंट, प्रश्नाचा क्रमांक टाकायचा, प्रश्न नंबर 11 आणि बांधा कोण आन्सर नाव लिहायचं आणि जे काही आन्सर असेल या चारीपैकी ते तुम्ही कमेंट मध्ये उत्तर करायचं. ओके, पहा काहीच नाही, अवघड नाही, सोपं आहे. कारण ए म्हणजे 100 आहे, बी म्हणजे 5 आहे. जिथं ए आहे तिथे 100 ठेवा आणि जिथं बी आहे तिथं 5 ठेवा. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 12. पहा या ठिकाणी बरोबर n चा वर्ग दिला, तर n म्हणजे किती आपल्याला विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, आता इथं पहिल्या संख्येचा वर्ग आहे, शेवटच्या संख्येचा वर्ग आहे. इथं 2 आहे, इथं पहिली संख्या, इथं दुसरी संख्या. याचा अर्थ इथं कोणता फॉर्म्युला यूज झालाय, तर तो झालाय बघा ए वजा बी कंसाचा वर्ग. हा फॉर्म्युला इथं यूज झालाय. तर या फॉर्म्युला काय आहे, ए चा वर्ग वजा 2ab अधिक बी चा वर्ग. तर पहा ए म्हणजे हे असणार आहे 6.5 आणि बी म्हणजे असणार आहे 4.5 आणि हे 2 म्हणजे हे 2 आहे. हा ए आणि बी म्हणजे या संख्या आहेत, हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला, या फॉर्म्युल्यामध्ये बसते. ओके, मग जर आपल्याला हे सर सोडून घेतलं तर काय होईल मग, तर ए मायनस बी म्हणजे आपण काय करणार, फक्त घेणार 6.5 वजा 4.5 यांचा काय येणार आहे स्क्वेअर आणि बरोबर उत्तर काय येणार आहे यांचा वर्ग. इथपर्यंत समजलं. तर आता या दोन्ही बाजूचं जर आपल्याला या ठिकाणी वर्गमूळ काढलं म्हणजे काय केलं आपण 6.5 वजा 4.5 यांचा वर्ग आणि याचं जर वर्गमूळ काढलं आणि याचं जर वर्गमूळ काढलं तर हे वर्गमूळ वर्ग कॅन्सल होईल. इथं राहील फक्त 6.5 वजा 4.5 बरोबर n. या दोघांची जर वजाबाकी केली 5 5 गेले 0, 6 म्हणून 4 गेले 2, 2.0 हे आपलं n मध्ये आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके,
चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला आता प्रश्न 13, ए अधिक 1 चा चौथा घात आहे आणि हे 625 दिलेले आहेत. याचा अर्थ दोन्ही बाजू इक्वल आहेत, म्हणजे 625 म्हणजे हा कोणत्या संख्येचा चौथा घात आहे हे आपल्याला आधी शोधता आलं पाहिजे. कोणत्या संख्येचा चौथा घात आहे म्हणजे आपण 625 चे जर अवयव काढले तर काय होईल, 5 ने भाग जाईल, 5 1 5, 5 2 10 आणि 5 5 25, परत 5 ने जाईल, 5 2 10, 5 5 25, परत 5 ने दिला, 5 5 25, परत 5 ने दिला, 5 1 5. तर पहा या ठिकाणी हे 625 म्हणजे 5 चा चौथा घात आहे, तर 5 चा चौथा घात आहे. ओके, इथपर्यंत लक्षात घ्या फक्त. आता काय करूया आपण, या दोन्ही बाजूचा कितवा क्यूब काढायचा, क्यूब या दोन्ही बाजूचा चौथा या ठिकाणी आपल्याला हे करावं लागेल, वर्गमुळात या ठिकाणी चौथा करूया. आणि इथे काय होईल, ए अधिक 1 आणि हा चौथा घात बरोबर, याला पण आपण काय करूया, 4 करूया. आणि ओके, तर लक्षात घ्या आता याचा जर चौथा घात आपल्याला लक्षात आलाय काय आहे, 5 आहे, आणि हे या ठिकाणी कॅन्सल होईल, इथं राहील ए अधिक 1 आणि ए बरोबर 5 अधिक 1 वजा होईल, ए बरोबर 4 येईल. ओके, आणि आपल्याला ए बरोबर किती असे विचारले, तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 14, ए वर्ग अधिक 4 ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी पुढील पैकी मधले पद आपल्याला शोधायचे. तर पहा या ठिकाणी ए वर्ग अधिक 4 आहे, म्हणजे आपल्याला हे शेवटची पद दिलेली आहेत, मधलं पद आपल्याला काढायचं. म्हणजे आपण हे सूत्र लक्षात घ्या, ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग. तर पहा ए स्क्वेअर म्हणजे हा पहिलं पद दिलंय आणि हे 4 म्हणजे हे शेवटचं दिलंय, हे मधलं पद आपल्याला शोधायचे. ओके, मग आपण ए स्क्वेअर जशाल तसं अधिकला अधिक 2 ला 2. ओके, तर या ठिकाणी ए म्हणजे काय आहे, हे स्क्वेअर रूट काढलं तर ए येईल फक्त. ओके, गुणिले बी म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट काढलं तर किती येईल, 2, इथं 2 राहील, अधिकला अधिक इथं काय होईल, 2 चा वर्ग. आपल्याला इतकं शोधायचंय, तर काय होईल, 2a गुणिले 2 म्हणजे 2 दोन्ही 4a हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. हे 4a अधिक असू शकते किंवा -4a, दोन्ही पैकी एक असू शकते. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 15, तर पहा अगोदर याला सोडून घेऊ आपण. तर काय होईल, 3 त्रिक 9, 2 दोन्ही 4 म्हणजे 9/4 होईल, वजा 5 5 25, 4 चौक 16 इतकं होईल. याला जर सोडून घेतलं आपण अगोदर तर हे काय होईल, छेद 2 ने गुणा, याला 2 ने गुणा, 3 दोन्ही 6 होईल, अधिक 5 छेदात होईल 4 म्हणजे ते होईल 11/4. ओके, चला याला खाली लिहून घेऊयात आपण. इथं वजा बाकीचं चिन्ह आहे, म्हणजेच 9/4 वजा 25/16 आणि याच्या छेदात आहे 11/4. याचा छेद 16 आणण्यासाठी 4 ने गुणा, याला 4 ने गुणा, म्हणजेच काय होईल, 9 चौक 36 होईल, वजा 25 छेदात होईल 16. याला जर सोडून घेतलं एवढंच अगोदर तर हे होईल, 6 मधून 5 गेले 1 राहिला, 3 मधून 2 गेले 1 राहिला, 1/16 राहिलं, हे एवढ्या अंशामध्ये, आणि छेदात काय राहिलं, 11/4. तर लक्षात घ्या, 1/16 छेदात आहे म्हणजे भागाकार, 11/4 याचा गुणाकार व्यस्त केला तर 11/16 गुणिले 4/11, 11 11 कॅन्सल, 4 1 4, 4 चौक 16, 1/4 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तर बरोबर आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 16 आणि या स्वाध्यायामधला शेवटचा प्रश्न आहे. तुम्हाला या अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणी जर तुमच्या ओळखीचे नवोदयची तयारी करत असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. यामध्ये रेकॉर्डेड नवोदयच्या बॅच, त्यानंतर फ्री टेस्ट, त्यानंतर लाईव्ह बॅच देखील उपलब्ध आहेत. आणि जर पुढील वर्षी तुम्हाला NMMS याची जर तयारी करायची असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. NMS चा पूर्ण सिलेबस आपण या चॅनलवर अपलोड करणार आहोत आणि याच्या टेस्ट सिरीज तुम्हाला याच नवोदय मिशन ह्या ऍपमध्ये उपलब्ध करून देणार आहे.
ओके, चला शेवटचा प्रश्न सोडून घेऊया. तर पहा या ठिकाणी या दोन्हीचा काय आहे, घातांक 3 आहे. म्हणजे आपल्याला हे सूत्र वापरता येईल इथं, a चा घन अधिक b चा घन बरोबर पहिल्या कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग, या सूत्राचा वापर केला. तर याला आपण या सूत्रामध्ये ठेवलं तर a म्हणजे काय होईल या ठिकाणी 3.7 अधिक 1.3 हे पहिल्या कंसात होईल. आता 3.7 याचा काय करायचा आहे वर्ग वजा 3.7 गुणिले 1.3 अधिक 1.3 चा वर्ग, कंस बंद. आणि छेदातलं जे आहे ते जशास तसं लिहून घेऊया. ओके, स्क्वेअर वजा 3.7 गुणिले 1.3 अधिक 1.3 चा वर्ग. तर पहा हे पद हे आणि हे सेम आहे म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होईल. फक्त आपलं 3.7 अधिक 1.3 इतकं शिल्लक आहे. तर 3.7 अधिक 1.3 7 3 10 शून्य हातचा 1 येईल, 4 आणि 5 5.0 म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. व्हिडिओ जर आवडला असेल सर्वांनी लाईक करायचा, शेअर करायचा. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.